नमस्कार, विकास ट्युटोरियल्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये 8th स्टँडर्डचा एनसीईआरटी बुक मधला मॅथचा जो सेकंड चॅप्टर आहे, लिनियर इक्वेशन इन अ वन व्हेरिएबल, या चॅप्टर बद्दल काही कन्सेप्ट आणि काही एक्सरसाइज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघूया. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलच्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट बघूया आपण, ज्यामध्ये पहिला कन्सेप्ट आहे की एक्सप्रेशन म्हणजे काय असतं. स्टेप बाय स्टेप जाऊया आपण समोर. एक्सप्रेशन म्हणजे काय असतं. फॉर एक्झाम्पल 2x + y हे एक एक्सप्रेशन झालं, किंवा ओनली x + 3 हे एक एक्सप्रेशन झालं, किंवा x y + 3z हे पण एक एक्सप्रेशन झालं, किंवा x y z + 6 हे एक एक्सप्रेशन झालं. एक्सप्रेशनचा अर्थ सिंपल असतो की याच्यामध्ये इक्वल टू साइन नसतं. काही नंबर्स असतात, या ठिकाणी 2 एक नंबर आहे, या ठिकाणी 3 एक नंबर आहे, आणि याच्यात काही व्हेरिएबल्स असतात. व्हेरिएबल्स हे अल्फाबेट्स असतात. फॉर एक्झाम्पल एक्स आणि वाय हे झाले व्हेरिएबल. एक्स वाय आणि या ठिकाणी हा झेड सुद्धा काय झाला, व्हेरिएबल. म्हणजे एक्सप्रेशन मध्ये काही नंबर्स असतात, काही अल्फाबेट असतात, त्या अल्फाबेटला आपण व्हेरिएबल म्हणत असतो. ओके, हे झाले एक्सप्रेशन. आता आपण बघूया इक्वेशन म्हणजे काय. इक्वेशन म्हणजे काय, व्हॉट डू मीन बाय इक्वेशन. इक्वेशन म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे, फॉर एक्झाम्पल 2x + y इज इक्वल्स टू, याच्यामध्ये इक्वल टू चा साइन येत असतो, याच्यामध्ये इक्वल टू साइन येत असतं, आणि समोर फॉर एक्झाम्पल एखादा कुठलाही नंबर घेऊन टाका. नाही, आपण अजून काही इक्वेशनचे एक्झाम्पल्स बघूया की 3x + y इज इक्वल्स टू अगेन 3. फॉर एक्झाम्पल असं घेऊया 12x + yz इज इक्वल्स टू 9. हे झालं इक्वेशन. ओके, इक्वेशन मध्ये इक्वल टू च साइन असतं, काही नंबर्स असतात, काही नंबर सोबत अल्फाबेट असतात, त्याला आपण व्हेरिएबल म्हणत असतो. ठीक आहे, इक्वल टू च साइन एक्सप्रेशन मध्ये टाकलं की त्याला इक्वेशन म्हणायचं. इक्वल टू च साइन एक्सप्रेशन मध्ये टाकलं की त्याला काय म्हणायचं, इक्वेशन. ओके, आता या युनिट मध्ये जे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे ते काय असतात ते आपण आता या पुढच्या पार्ट मध्ये बघूया. आपण बघूया लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, एका व्हेरिएबलचे लिनियर इक्वेशन्स. ओके फाईन. आता इथे या ठिकाणी आपण हे काही असेच एक्झाम्पल्स अजून केले होते. याच्यामध्ये कुठला आपण एक्झाम्पल जर अजून केला असता, फॉर एक्झाम्पल 3x च्या ऐवजी आपण स्क्वेअर घेतला असतं तरी जमलं असतं. 12x च्या जागी आपण एखादं क्यूब घेतलं असतं तरी जमलं असतं. तर हा स्क्वेअर म्हणजे काय आहे की हा x चा पॉवर आहे, हा क्यूब काय आहे, x चा 3 पॉवर आहे. ओके, आता पुन्हा आपण या पॉइंट कडे येऊया. लिनियरचा अर्थ असतो पॉवर 1. लिनियरचा अर्थ असतो पॉवर 1. ओके, आता लिनियर इक्वेशन इन अ वन व्हेरिएबल, असं इक्वेशन जे लिनियर आहे. लिनियर आहे म्हणजे याचा पॉवर 1 आहे. इक्वेशन आहे याचा अर्थ याच्यात इक्वल टू येणार. वन व्हेरिएबल, एक व्हेरिएबल, कुठलाही एक व्हेरिएबल घेऊन घ्या, एक एक्सप्रेशन इक्वेशन बनवूया आपण. 3x + 2 इज इक्वल्स टू 9. ओके, आता हे झालंय लिनियर इक्वेशन इन अ वन व्हेरिएबल. लिनियर कशामुळं, व्हेरिएबलचा पॉवर 1 आहे, काहीच पॉवर नाही, याचा अर्थ काय, 1 पॉवर आहे. इन वन व्हेरिएबल, व्हेरिएबल 1 आहे. तुम्ही जर इकडे ऑब्झर्व केलं तर या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल आहे, एक एक्स व्हेरिएबल आहे, एक वाय व्हेरिएबल आहे. याच्यामध्ये 3 व्हेरिएबल आहे, एक एक्स आहे, एक वाय आहे, एक झेड आहे. पण या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच व्हेरिएबल इक्वेशन मध्ये घ्यायचं आहे, आणि हे इक्वेशन लिनियरच पाहिजे. लिनियरचा अर्थ व्हेरिएबलचा पॉवर 1च पाहिजे. व्हेरिएबलचा पॉवर काय पाहिजे, 1. हे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे का, नाहीये. का, कारण की व्हेरिएबलचा पॉवर किती आहे, 3. व्हेरिएबलचा पॉवर किती आहे, 3. हे लिनियर इक्वेशन आहे का, नाही. का, कारण की व्हेरिएबलचा पॉवर किती आहे, 2. हे इक्वेशन लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल आहे का, नाही. का, कारण की याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहे, 1 2 3. अल्फाबेट म्हणजेच व्हेरिएबल किती आहे, 3. अजून आपण काही लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबलचे एक्झाम्पल्स बघूया. कुठले एक्झाम्पल्स तुम्ही मनाने घेऊ शकता. असं काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणारच आहेत, पण काही एक्झाम्पल्स मनाने पण आपण कन्सिडर करू शकतो. ओके, हे सुद्धा झालं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, व्हेरिएबलचा पॉवर 1 इन वन व्हेरिएबल म्हणजे एकच व्हेरिएबल, एकच अल्फाबेट आहे. हे झालं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल.
ओके, आता याच्यामध्ये काही छोटे छोटे पार्ट्स आपण समजून घेऊया. इक्वल टू साइन, जे मी तुम्हाला सांगितलं की इक्वेशन मध्ये कंपल्सरी इक्वल टू साइन असतं, एक्सप्रेशन मध्ये इक्वल टू साइन नसतं. आता या ठिकाणी हे जे इक्वल टू साइन आहे, ह्या इक्वल टू साइनच्या ह्या साइडचा हा जो एवढा पार्ट आहे, हा पार्ट झाला LHS. इक्वेशनच्या ह्या साइडचा पार्ट म्हणजे लेफ्ट हँड साइड. LHS इक्वल टूच्या ह्या साइडचा जो पार्ट आहे इक्वेशनचा, तो झाला LHS, लेफ्ट हँड साइड. इक्वल टूच्या ह्या साइडचा हा जो पार्ट झाला पूर्ण, तो झाला RHS, राईट हँड साइड. ओके, आणि त्याच्यामध्ये हे इक्वल टूचं साइन. ओके फाईन. आता याच्या पुढचा आपण काही पार्ट अजून बघूया. आता आपण पुढच्या काही पार्ट मध्ये हे बघूया, जे कंपोनंट्स आपल्या लिनियर इक्वेशन इन अ वन व्हेरिएबलचे काही कंपोनंट्स असतात त्याबद्दल माहिती घेऊया. फॉर एक्झाम्पल एक एक्सप्रेशन आपण अजून करूया, की लाईक इक्वेशन आपण अजून करूया 2x - 3 = 7. आता हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन आहे का पहिले हे बघून घ्या. हो, हे लिनियर इक्वेशन आहे. कशामुळं? कारण की व्हेरिएबलचा पॉवर 1 आहे. ओके, लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबल आहे का? पूर्ण इक्वेशन मध्ये एकच अल्फाबेट आहे का? हो, एकच अल्फाबेट आहे x. याचा अर्थ हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे. आता हे जे इक्वल टू साइन आहे त्याला आपण असं म्हणूया की लाईक फॉर एक्झाम्पल हे इक्वॅलिटी साइन आहे. इक्वॅलिटी साइन, इक्वल टूचं साइन हे इक्वॅलिटी साइन. इक्वॅलिटी साइनच्या या साइडचा हा जो पार्ट असतो याला म्हणतात LHS, लेफ्ट हँड साइड. इक्वॅलिटीच्या या साइडचा म्हणजे इक्वल टूच्या या साइडचा जो पार्ट असतो तो असतो RHS, राईट हँड साइड. ओके, आणि आता तुम्ही इथून पुढे या युनिटमध्ये जेवढे कन्सेप्ट आणि जे एक्झाम्पल्स येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक इंटरेस्टिंग गोष्ट बघसाल की लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणजे फॉर एक्झाम्पल या इक्वेशनच्या, या लिनियर इक्वेशनच्या जी लेफ्ट हँड साइड असते, ही लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड ह्या दोनही बॅलन्स्ड असतात. काय असतात? बॅलन्स्ड असतात. त्या बॅलन्स्ड असतात का हे चेक करण्यासाठी आपण काही ऑपरेशन्स म्हणजे काही कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करतो. आता याच्यामध्ये काय असतं का, याच्यामध्ये हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करत असतो. आता या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोण आहे? एक्स. इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोण आहे? एक्स. या ठिकाणी एखादी एक्स ची एक काहीतरी व्हॅल्यू येणार, एक्स ची काय येणार? एक व्हॅल्यू येणार. ती एक्स ची व्हॅल्यू म्हणजेच ह्या इक्वेशनचं सोल्युशन असतं. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, व्हेरिएबलची जी व्हॅल्यू येते ते द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. तुमच्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू म्हणजे या इक्वेशनचं सोल्युशन असतं. तुम्ही हे सोल्युशन म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू जर LHS मध्ये टाकली, व्हेरिएबलची व्हॅल्यू जर LHS मध्ये टाकली ते इथं एक नंबर येत असतो. व्हेरिएबलची व्हॅल्यू RHS मध्ये टाकली तर इथे एक नंबर येत असतो. आणि इंटरेस्टिंगली हे दोनही नंबर इक्वल असतात. याचा अर्थ की हे इक्वेशन हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन अगदी बॅलन्स्ड आहे, बरोबर आहे. ओके फाईन. आता आपण हेच इक्वेशन सॉल्व्ह करूया ना लगेच, जास्त डिफिकल्ट कशाला जायचं. आता या ठिकाणी तुम्ही जो ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी हे तुमचं जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे की काय? 2x - 3 = 7. ही झाली LHS, ही झाली RHS. आता तुम्ही जो ऑब्झर्व केलं तर या पूर्ण इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सहित असलेला नंबर हा पूर्ण पार्ट झाला. व्हेरिएबल सहित असलेला नंबर, हे दोनही नंबर विदाउट व्हेरिएबल, म्हणजे दोन नंबर विदाउट व्हेरिएबल वाले सोबत घेऊन टाका. सोबत घेऊन टाका म्हणजे काय करणार तुम्ही? सिंपल हा जो 3 आहे या 3 ला इकडे घेऊन जाणार. 2x ऍज इट इज इथं राहणार. 2x 3 इकडे गेल्यावर हा 3 काय आहे? -3 आहे. हा तिकडे गेल्यावर काय होईल? +3. हा 7 ऍज इट इज -3 या साईडला गेलं काय होणार? +3. ओके, आता 7 + 3 किती होतात? 10. 2x काय? ऍज इट इज. ओके, आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. x ची व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर सिम्पली बोथ साइड 2 ने डिवाइड करा. कारण इथं 2x आहे ना, आपल्याला फक्त x पाहिजे. जर 2x आहे, जर फक्त x पाहिजे तर 2 गायब करावा लागणार. 2 गायब कसा होणार? बोथ साइड 2 ने डिवाइड करून टाका. या साइडनं पण 2 ने डिवाइड करा, या साइडनं पण 2 ने डिवाइड करा.
2 2 जा 1 1x म्हणजेच काय x 2 1 जा 2 2 5 जा 10 x ची व्हॅल्यू किती आली 5. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. या इक्वेशनचं x इक्वल टू 5 हे सोल्युशन आहे. ओके, आता पुन्हा जर तुम्हाला हे चेक करायचं असेल की खरंच हे सोल्युशन बरोबर आहे का, तर सिम्पली ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवून बघायची. आता बघा LHS साइडला LHS साइडला आणि RHS साइडला. LHS साइडला कोण आहे 2x - 3. इक्वेशनचं लिहून घ्या 2x - 3. ओके, RHS साइडला कोण आहे 7 लिहून घ्या, नो प्रॉब्लेम. आता हा या इक्वेशनचं सोल्युशन काय आहे x = 5. हे सोल्युशन बरोबर आहे की नाही हे चेक करायसाठी हे सोल्युशन या इक्वेशन मध्ये पुट करा. म्हणजे पुट x = 5 इन इक्वेशन. जिथं जिथं x आहे तिथे तिथं 5 पुट करा. 2 जे आहे तो ऍज इट इज येणार. x च्या जागी काय येणार 5 येणार इंटू x च्या जागी 5 येणार -3 इज इक्वल टू हे 7 ऍज इट इज. 2 5 जा 10 हे -3 ऍज इट इज 7 ऍज इट इज. 10 - 3 किती होतील 7 इक्वल्स टू 7. याचा अर्थ हे जे आपण सोल्युशन काढलंय हे सोल्युशन अगदी बरोबर आहे, ट्रू आहे. कशामुळे ट्रू आहे कारण की लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आल्या. याचा अर्थ हे सोल्युशन अगदी बरोबर आहे. हे जस्ट एक इंट्रोडक्टरी पार्ट होता लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचा. याच कन्सेप्टला कन्सिडर करून आपण एक्सरसाइज 2.1 जो आहे तो 2.1 आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता एक्सरसाइज 2.1 स्टार्ट करण्याच्या अगोदर एक छोटासा कन्सेप्ट आपण बघूया जो ओव्हरऑल पूर्ण युनिट मध्ये आपल्याला यूज करावा लागणार आहे. या ठिकाणी मी काही इक्वेशन्स दिले. हे बघा, हे 1 नंबरचं इक्वेशन आहे, हे 2 नंबरचं, हे 3 नंबरचं, 1 2 3 तीन टाइपचे इक्वेशन्स आहेत. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर या साईडला हे जे इक्वेशन आहे 2x - 3 = x + 2, 3x = 2x + 18, 5x + 9 = 5 + 3x. हे जे इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केले ते इक्वेशन सॉल्व्ह करताना आणि बघताना सुद्धा थोडेफार सिंपल वाटतात. म्हणून याला आपण म्हणतो की एक सिंपल फॉर्म सॉल्व्ह करायला सोपे जातात, खूप सिंपल आहे सॉल्व्ह करायला. हे सिंपल फॉर्म मधले इक्वेशन्स आहे, त्याला आपण सिंपलर फॉर्म ऑफ इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स असं म्हणू शकतो. ठीक आहे, हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी जास्त काही कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. ठीक आहे, हे खूप इझी असतं सॉल्व्ह करणं. आपल्याला या चॅप्टर मध्ये सिंपलर फॉर्मचे सुद्धा इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. पण काही क्वेश्चन्स मध्ये असे सिंपल फॉर्मॅट मध्ये इक्वेशन दिलेलं नसतं. जसं की तुम्ही समोर बघा, हे 3 झाले, त्याला आपण 4 नंबरचे इक्वेशन देऊ, 5 नंबरचे इक्वेशन देऊ, 6 नंबरचे इक्वेशन. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर या इक्वेशन मध्ये आणि या इक्वेशन मध्ये हे सिंपल इक्वेशन आहे, हे सिंपल नाहीये, याचा अर्थ डिफिकल्ट आहे. मग हे जे इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तुम्हाला तर पहिले या लिनियर इक्वेशनला सिंपलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं. कन्वर्ट करणे म्हणजे रिड्यूस करणे, रिड्युसिंग टू सिंपलर फॉर्म. सिंपलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि मग सॉल्व्ह करावं लागतं. याच्यामध्ये स्टेप्स एक्स्ट्रा असतात. तुम्ही 2 नंबरचे इक्वेशन बघा, 3 5 नंबरचे इक्वेशन बघा. हे कसं सिंपल वाटतं, सॉल्व्ह करायला सिंपल आहे. हे सिंपल नाहीये, त्याला सिंपल कन्वर्ट करावं लागणार, रिड्यूस करावं लागणार आणि मग सॉल्व्ह करावं लागणार. तर आपल्याला या पूर्ण युनिटमध्ये मोस्टली 2च टाइपचे एक्झाम्पल बघायचे. एक तर सिंपलर फॉर्म मध्ये असेल तर ते डायरेक्ट सॉल्व्ह करायचं, सोल्युशन काढायचं, LHS = RHS बघायची आणि इक्वेशन जस्टिफाय करायचं. जर सिंपल फॉर्म मध्ये नसेल तर ते डिफिकल्ट फॉर्म मध्ये असेल, त्याला सिंपल फॉर्म मध्ये रिड्यूस करायचं, कन्वर्ट करायचं आणि मग त्याचं सोल्युशन करायचं. ठीक आहे, तर या पूर्ण चॅप्टर मध्ये 2 एक्सरसाइज आहेत. मोस्टली 2 एक्सरसाइज मध्ये एक तर सिंपल फॉर्म किंवा रिड्युसिंग टू सिंपलर फॉर्म. सिंपलर फॉर्म नसेल तर त्याला सिंपलर फॉर्म मध्ये रिड्यूस करा, कन्वर्ट करा. या 2च टाइपचे इक्वेशन्स आपण बघणार आहोत. आता आपण बघूया सॉल्व्ड एक्झाम्पल्स जे असतात ते सॉल्व्ड एक्झाम्पल बघूया. आता पेज नंबर 16 वर सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, ऑलरेडी बुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 1 एक्झाम्पल आहे 2x - 3 = x + 2. ओके, जनरली याच्या वरती जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये असं असतं की सॉल्व्ड किंवा जस्टिफाय LHS = RHS वगैरे.
ठीक आहे. तर सिम्पली एकच लक्षात ठेवायचं की लिनियर इक्वेशन जर दिलं असेल तर हे बघायचं हे सिंपल फॉर्म मध्ये आहे का. या ठिकाणी ते सिंपल फॉर्म मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, त्याला कन्वर्ट करायची गरज नाही. मग हे सिंपल फॉर्म मध्ये हे लिनियर इक्वेशन दिलेलं आहे, तर याच्यातून आपल्याला सिम्पली एक सोल्युशन काढायचंय. एक सोल्युशन काढायचंय म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे. या ठिकाणी ते व्हेरिएबल एक्स आहे, या साईडला पण एक्स दिसते, या साईडला पण एक्स दिसते, आणि एकच व्हेरिएबल आहे एक्स. एक्स हे व्हेरिएबल आहे. एक्स ला आपण अल्फाबेट पण म्हणू शकतो. जेवढे अल्फाबेट आहेत तेवढे व्हेरिएबल असू शकतात. ठीक आहे. एक्सच्या जागी भविष्यात टी पण येऊ शकतो, एम एन वाय झेड काय पण येऊ शकतो. तर सिम्पली याचं सोल्युशन काढायचंय, याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू काढायची. तुम्ही स्टेप्स फिक्स ठेवा. पहिली स्टेप्स आहे एक्स. एक्स जे नंबर्स आहेत, ज्या नंबर्स मध्ये एक्स आहे ते नंबर्स एका साईडला घ्या, म्हणजे एक्स एक्स एका साईडला घ्या, एक्स एका साईडला, विदाऊट एक्स एका साईडला. आता या साईडला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2x आहे आणि हा x आहे, हे दोन x आहे. तर एक्स एक्स एका साईडला, विदाऊट एक्स एका साईडला. ओके, एक्स या साईडला घेऊन या, म्हणजे 2x ऍज इट इज. हा x पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावर काय होईल, हा निगेटिव्ह -x. हा -3 आहे, हा -3 या साईडला पाठवा, -3 इकडे गेल्यावर काय होईल प्लस. हा 2 तर ऍज इट इज राहील, हा -3 इकडे गेल्यावर काय होईल +3. ऑब्झर्व करा व्यवस्थित. एक्स एक्स एका साईडला आले, विदाऊट एक्स एका साईडला आले. हे एक्स एका साईडला आणि विदाऊट एक्स एका साईडला आणण्याचा उद्देश हा आहे की हे जे एक्स आणि एक्स आहेत त्यांचं आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. विदाऊट एक्स वाल्याचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. व्हेरिएबल सेम आहे, कोएफिशियंट जे आहेत, आता समजा एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, या एक्सचा कोएफिशियंट काहीच नाही, याचा अर्थ काय 1 आहे. व्हेरिएबल सेम असेल तर कोएफिशियंटचे ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते डायरेक्ट आपण करू शकतो. म्हणजे 2x - x, 2x मधून 1x गेला, काय उरणार 1x, सिंगल 1x उरणार. 2 + 3 व्हेरिएबल नाहीये, विदाऊट व्हेरिएबल आहे, डायरेक्ट ऍडिशन. 2 + 3 किती होतात 5. x = 5, x = 5 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. हे सेंटेन्स अगदी कंपल्सरी आहे. या इक्वेशनचं सोल्युशन आहे x = 5. सिम्पली विचारला जर असेल तर जनरली जस्टिफाय करायचं की x = 5 हे सोल्युशन दिलंय, तर हे बरोबर आहे का, ट्रू आहे का, हे पुट करायचं इक्वेशन मध्ये आणि जस्टिफाय करायचं की LHS आणि RHS इक्वल आहेत का. हे पुन्हा इक्वेशन पुन्हा या साईडला लिहून घेतो. इक्वेशन आहे 2x - 3 = x + 2. काहीच नाही करायचं, इक्वेशन मध्ये जे सोल्युशन आलंय त्याची व्हॅल्यू पुट करायची. पुट x = काय आहे 5 इन इक्वेशन मध्ये x = 5 पुट करा. म्हणजे सिम्पली x जिथे जिथे x आहे तिथे तिथे 5 पुट करा. 2 x च्या जागी काय पुट करायचं 5 -3 ऍज इट इज x च्या जागी काय पुट करायचं 5 + 2 ऍज इट इज. 2 × 5 10 -3 ऍज इट इज ॲज इट इज. 5 + 2 किती होतात 7. 10 - 3 किती होतात 7. हे किती आहे 7. याचा अर्थ 7 = 7. याचा अर्थ LHS = RHS. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आली, याचा अर्थ हे इक्वेशन जे आहे हे बॅलन्स्ड आहे. हे जे लिनियर इक्वेशन आहे हे काय आहे बॅलन्स्ड आहे. आता आपण काही एक्सरसाइज 2.1 मधले काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूया. एक्सरसाइज 2.1 पेज नंबर 17 एक्झाम्पल नंबर 1. आता सिंपल, आता तुम्ही स्टेप्स ज्या आहेत लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायच्या आहेत फिक्स करून टाका. पहिली स्टेप, लिनियर इक्वेशन सिंपल फॉर्म मध्ये आहे का, हो आहे. मग याचं डायरेक्ट सोल्युशन काढायचं. सोल्युशन काढायचं म्हणजे काय काढायचं, एक्स ची व्हॅल्यू काढायची. हे एक्स ची व्हॅल्यू म्हणजे सोल्युशन आहे. हे सोल्युशन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आली की चेक करायचं LHS आणि RHS इक्वल आहेत का, बॅलन्स्ड आहेत का. चेक करायसाठी काय करायचं, जी एक्स ची व्हॅल्यू आली ती एक्स ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करायची आणि चेक करायचं. आता आपण लगेच करूया. ओके, इक्वेशन आहे 3x = 2x + 18. सिंपल फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. सॉल्व्ह करायच्या फर्स्ट स्टेप मध्ये एकच काम करायचं की x वाले जे आहेत ते सगळे एका साईडला घ्यायचे, विदाऊट एक्स वाले
एका साईडला घ्यायची. एक्स वाले कोण आहे, 3x आहे आणि 2x आहे. हे 2x ला इकडे घेऊन जाणं इझी पडतं. या ठिकाणी लिहून घ्यायचं काय की ट्रान्सपोजिंग म्हणजे ट्रान्सफर करणे, स्थलांतरित करणे. ट्रान्सपोजिंग 2x फ्रॉम RHS to LHS. याचा अर्थ 2x ला ट्रान्सपोज करा म्हणजे 2x ला ट्रान्सफर करा. कुठून, RHS राईट हँड साइड कडून लेफ्ट हँड साइड कडे LHS कडे. आता हे 2x इथं काय आहे, पॉझिटिव्ह. हे इकडे आल्यावर काय होईल, निगेटिव्ह. इक्वल टू च्या अपोजिट साइडला, इक्वल टू च्या इकडच्या साइडला किंवा इकडून इकडे गेल्यावर साइड चेंज केल्यानंतर साइन अपोजिट होत असतं. या ठिकाणी प्लस 2x आहे, इकडे आल्यावर ते मायनस 2x होणार. 3x जे आहे ते ऍज इट इज लिहून घ्या. हे 2x या साइडला इथं पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावर काय होईल, ते निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह 2x इज इक्वल्स टू 18 ला 18 ऍज इट इज काढा. x वाले एका साइडला, विदाउट x वाले एका साइडला. व्हेरिएबल सेम आहे, कोएफिशियंटची डायरेक्ट ऍडिशन करून टाका, सबट्रॅक्शन जे असेल ते. 3x minus 2x equals to only x is equals to 18. X equals to 18. X is equals to 18 is the solution of equation. हे सेंटेन्स लिहिणं कंपल्सरी आहे. x equals to 18 हे काय आलंय, तुमचं सोल्युशन आलंय इक्वेशनचं. आता तुम्हाला चेक करायचंय, काय चेक करायचंय, काय चेक करायचंय की LHS आणि RHS इक्वल आहेत का नाही. सिंपल, जे सोल्युशन आले त्याला इक्वेशन मध्ये पुट करा. त्या ठिकाणी लिहून घ्या, पुट x इक्वल्स टू 18 इन इक्वेशन मध्ये x इक्वल्स टू 18 पुट करा. मग इक्वेशन लिहून घ्या पुन्हा एकदा. काय आहे इक्वेशन, 3x इज इक्वल्स टू 2x प्लस 18. जिथं जिथं x आहे तिथं तिथं 18 पुट करा. 3 ला 3 ऍज इट इज, x च्या जागी किती 18 इज इक्वल्स टू 2 ला 2 ऍज इट इज, x च्या जागी किती 18 प्लस किती 18. 18 3 जा 54 इज इक्वल्स टू 2 into 18 2 जा 36 प्लस किती होतील 18. पुन्हा हे 54 इज इक्वल्स टू 36 प्लस 18, हे पण 54च येतील. 8 प्लस 6 14 आणि अगेन इट इज 5. 54 इज इक्वल्स टू 54. याचा अर्थ LHS आणि RHS हे इक्वल आहे. याचा अर्थ हे सोल्युशन जे आपण कॅल्क्युलेट केलंय हे अगदी बरोबर आहे. ओके, हे होते एक्झाम्पल नंबर 1. आता एक्झाम्पल नंबर 2 बघूया. पेज नंबर 17, एक्झाम्पल नंबर 2. इक्वेशन आहे 5t minus 3 is equals to 3t minus 5. मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की आता या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला x ची सवय लागली होती, y ची सवय लागली होती. या ठिकाणी व्हेरिएबल t आला, m n जेवढे पण अल्फाबेट आहे त्यापैकी कुठलाही अल्फाबेट ऍज अ व्हेरिएबल येऊ शकतो. आता पहिली स्टेप, सिंपल फॉर्म मध्ये इक्वेशन आहे का बघा. हो, सिंपल फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. मग काय करायचं, सोल्युशन काढायचं, सोल्युशन पुट करायचं आणि LHS इक्वल्स टू RHS जस्टिफाय करायचं. सोल्युशन काढूया. इक्वेशन 5t minus 3 is equals to 3t minus 5. पहिली स्टेप, जे कोण व्हेरिएबल आहे, आता तिथे x नसताना t आहे, तो सिंपल काहीच नाही. t वाले जे आहेत ते सोबत घ्या, म्हणजे याला इकडे आणावं लागणार 3t ला. विदाउट t वाले सोबत घ्या, याचा अर्थ हा जो -3 आहे त्याला इकडे पाठवावं लागणार, म्हणजे आपल्याला ट्रान्सफर करावं लागणार. आपण लिहून घेऊया सेंटेन्स, ट्रान्सपोजिंग. कोण ट्रान्सपोज करायचे, ट्रान्सपोजिंग 3t फ्रॉम 3t ला ट्रान्सपोज करायचंय. कुठून कुठं, RHS कडून LHS कडं, फ्रॉम RHS टू LHS. नेक्स्ट, ट्रान्सपोजिंग
हे पुन्हा लिहायची गरज नाही आणि आपण डायरेक्ट ऍड करून टाकूया. अँड अजून ट्रान्सपोज कोणा करायचं -3 ला ट्रान्सपोजिंग -3 फ्रॉम कुठून फ्रॉम LHS टू RHS फ्रॉम LHS टू RHS. आता आपण ट्रान्सफर करूया 5t ला ऍज इट इज घेऊया 5t ला ऍज इट इज घेऊया 3t इथं प्लस आहे इकडे आल्यावर काय होईल -3t हा -3 इथं मायनस आहे तिकडे गेल्यावर काय होईल प्लस हा -5 सुरुवातीला ऍज इट इज घेऊन घ्या हा -3 तिकडे गेल्यावर काय होईल +3. ओके. आता कोएफिशिएंट व्हेरिएबल सेम आहे कोएफिशिएंट डायरेक्ट ऍड सबट्रॅक्ट करा 5t -3t 2t इज इक्वल्स टू -5 + 3 -2. ओके. आता तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे t ची इथं आलंय 2t ची म्हणजे हा 2 तुम्हाला गायब करावा लागणार सोप्या भाषेमध्ये 2 ला जर गायब करायचं असेल तर तुम्ही डिवाइड करा डिवाइड करताना बोथ साइड डिवाइड करायचं असतं या 2t मधून 2 जर गायब करायचं असेल तर किती डिवाइड करणार 2 ने डिवाइड करणार या ठिकाणी लिहून घेऊया आपण डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड दोन्ही साइडला 2 ने डिवाइड करा. मी या साइडला लिहितोय मी या साइडला लिहितोय काय आहे ते तर या ठिकाणी आपण लिहितोय की डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइडला 2 ने डिवाइड करायचंय. मी इक्वेशन पुन्हा लिहून घेतो 2t इज इक्वल्स टू 2 सॉरी 2t इक्वल्स टू -2 2t इज इक्वल्स टू -2. ओके. आता बोथ साइड 2 ने डिवाइड करायचंय तर 2 ने या साइडना पण डिवाइड करायचं आणि 2 ने या साइडना पण डिवाइड करायचं. कुठलंही मॅथेमॅटिकल ऑपरेशन लिनियर इक्वेशन वर परफॉर्म करताना एकाच साइडना ऑपरेशन परफॉर्म नाही करायचं जर ते तुम्ही 2 ने डिवाइड करायचं तर एका साइडना नाही करायचं कारण इक्वेशन ऑलरेडी बॅलन्स फॉर्म मध्ये असतं जे पण ऑपरेशन करणार ते दोन्ही साइडने करायचं 2 ने या साइडला डिवाइड केलं 2 ने या साइडला डिवाइड केलं 2 नेच का डिवाइड केलं कारण की 2 कॅन्सल होईल आणि इथं फक्त tच होईल जे आपल्याला पाहिजे होते इथं पण 2 कॅन्सल होईल 1 आणि हा मायनस सोबत घ्यावा लागेल म्हणजे -1 t ची व्हॅल्यू किती आली तुमची -1 हे आलं सोल्युशन याचा अर्थ t इज इक्वल्स टू -1 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. ओके. आता हे सोल्युशन तर आलंय तुमचं पण हे सोल्युशन बरोबर आहे की नाही हे चेक करायचं तर चेक कसं करणार चेक मध्ये करणार LHS आणि RHS इक्वल आहे का नाही हे चेक करायचं. ठीक आहे हे चेक करायचं मग सिंपल सोल्युशनला इक्वेशन मध्ये पुट करा. इक्वेशन काय आहे पुन्हा लिहून घेऊ आपण 5t -3 इज इक्वल्स टू 3t -5 पुट करा सोल्युशन म्हणजे काय t इक्वल्स टू -1 इन इक्वेशन जिथे जिथे t आहे तिथं -1 ठेवा 5 t च्या जागी किती ठेवायचं -1 ब्रॅकेट देऊन घेऊया -3 इज इक्वल्स टू 3 t च्या जागी काय ठेवायचं -1 आणि हे -5. ओके. आता सॉल्व्ह करून घेऊया हे ब्रॅकेटच्या आतमध्ये -1 आहे आणि हे 5 आहे 5 इंटू -1 -5 -3 ऍज इट इज 3 इंटू -1 -3 समोरचं -5 ऍज इट इज -5 -3 -8 -3 -5 -8 याचाच अर्थ LHS इक्वल्स टू RHS. ओके फाईन. आता आपण 6 नंबरचे एक्झाम्पल घेऊया याच्या मधातले जे काही 2-3 एक्झाम्पल आपण स्किप केले ते एक्झाम्पल खूप सिंपल होते म्हणून आपण ते स्किप केले. 6 नंबरचे एक्झाम्पल बघूया. हे पण एक्झाम्पल खूप सिंपल आहे. सध्या राईट नाऊ हे जे एक्झाम्पल तुमच्या समोर दिसते 8x + 4 = 3 इन ब्रॅकेट x - 1 + 7. सिम्पली हे एक्झाम्पल सिंपल फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. थोडासा अगोदरच्या एक्झाम्पल पेक्षा चेंज आहे. चेंज काय आहे की LHS ते ऍज इट इज आहे. आपण LHS ऍज इट इज आहे ते लिहून घेऊया. RHS मध्ये या ठिकाणी एक ब्रॅकेट एक्स्ट्रा आलाय तर सिंपल याला अजून थोडंसं सिंपल करू शकतो आपण की या 3 ला ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो. 3 ब्रॅकेटच्या आतमध्ये गेला तर x ला मल्टिप्लाय होणार तर हा काय होणार 3x
पुन्हा 3 -1 ला मल्टिप्लाय होला 3 इंटू -1 हे काय होईल -3 आणि समोरचं जे 7 आहे ते 7 ॲज इट इज 8x प्लस 4 3x ॲज इट इज -3 प्लस 7 प्लस 4 हे इक्वेशन जे तुम्ही आतापर्यंत सॉल्व्ह करत होते सिंपल फॉर्म मध्ये थोडस ऑपरेशन परफॉर्म करावं लागलं. ब्रॅकेट आला होता त्यामुळे आपण या नंबरला ब्रॅकेट मध्ये कॅल्क्युलेट केलं आणि हे सिंपल इक्वेशन आलं. आता ऍज इट इज आपल्या स्टेप्स ज्या फिक्स आहेत. इक्वेशन सिंपल आहे. याचं सोल्युशन काढायचं म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायची. एक्स ची व्हॅल्यू काढायसाठी एक्स वाले एका बाजूला घ्यायचे, बिना एक्स वाले एका बाजूला घ्यायचे. या ठिकाणी लिहून घेऊया आपण ट्रान्सपोजिंग 3x ला घेऊया. ट्रान्सपोजिंग 3x फ्रॉम RHS टू LHS, फ्रॉम RHS टू LHS. आणि हा जो 4 आहे त्या 4 ला इकडे ट्रान्सपोज करायचा आहे आपल्याला. अँड ट्रान्सपोजिंग 4 फ्रॉम LHS टू RHS, LHS टू RHS. मग आपण या ठिकाणी इक्वेशन घेऊया. 8x जे आहे ते ॲज इट इज हे 3x इकडे आल्यावर हे +3 आहे, इकडे आल्यावर काय होईल ते -3x. हे 4 जे आहे हे 4 ॲज इट इज, हे 4 इथं प्लस तिकडे गेल्यावर काय होईल ते -4. ओके. नाव 8x - 3x 5x, 4 - 4 0, 5x = 0 असं आलंय. आता तुम्हाला व्हॅल्यू कशाची पाहिजे x ची, पण ही व्हॅल्यू 5x ची आली तर सिम्पली x ला एकटं पाडायचं. x ला काय करायचं एकटं पाडायचं म्हणजे 5 ला गायब करायचं. 5 ला गायब करायचं असेल तर 5 ने डिवाइड करायचं. मग या ठिकाणी लिहूया आपण डिवाइड बाय 5 ऑन बोथ साइड, दोनही साइडना डिवाइड करायचं. मी इक्वेशन पुन्हा लिहून दिलं ते काय आहे ते 5x = 0. बोथ साइड 5 ने डिवाइड करा. या साइडने पण 5 ने डिवाइड करा, या साइडने पण 5 ने डिवाइड करा. 5 कॅन्सल, या ठिकाणी फक्त x राहील. 0/5 काय असतं 0 असतं. 0/ एनिथिंग 0 असतं. 0/5, 0/500, 0/5000 काही जरी घेतलं तरी ते 0 असतं. याचा अर्थ x ची व्हॅल्यू 0 आली. याचा अर्थ हे सोल्युशन आहे. x = 0 इज द सोल्युशन. चेक करा. काय चेक करा हे सोल्युशन बरोबर आहे का. याचा अर्थ LHS आणि RHS इक्वल आहे का चेक करा. याच्यासाठी काय करणार सिम्पली पुट x = 0 इन इक्वेशन मध्ये ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 0 पुट करा. मग आपण इक्वेशन पुन्हा ॲज इट इज लिहून घेऊया. हेच इक्वेशन ओरिजिनल इक्वेशन घेऊया. काय आहे इक्वेशन 8x + 4 = 3 इन ब्रॅकेट x -1 + 7. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 0 ठेवा. 8 × x च्या जागी काय ठेवायचं 0 + 4 = 3. x च्या जागी काय ठेवायचं 0 - 1 + 7. 8 × 0 0 + 4 = आता 0 - 1 काय होतं -1. हे 3 ॲज इट इज 0 - 1 काय होतील -1 + 7. 0 + 4 काय होईल 4. 3 × -1 काय होईल -3 आणि समोर +7 ॲज इट इज. -3 + 7 काय होईल +4. या साईडला काय 4. याचा अर्थ LHS = RHS. आता पेज नंबर 17 वर एक्झाम्पल नंबर 7 आहे. हे सुद्धा एक्झाम्पल एक सिम्पलर फॉर्म मध्येच आहे असं म्हणावं लागेल.
थोडेसे चेंजेस आपल्याला सुरुवातीला करावे लागतील. आता या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. आपल्याला सोल्युशन काढायचंय म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. व्हेरिएबल या ठिकाणी एक्स आहे. आपण काय करूया, जर तुम्ही ऑब्झर्व केलं व्यवस्थित, हे एवढं सिम्पलर फॉर्म मध्ये वाटत नाहीये. जे सिम्पलर फॉर्म आपण आतापर्यंत बघितले त्याच्या कंपेअरमध्ये हे एवढं सिम्पल नाहीये. या ठिकाणी थोडासा हा 5 एक्स्ट्रा वाटतोय. मग आपण हा 5 काढायचा प्रयत्न करूया. 5 काढायचा असेल तर काय करणार आपण, या ठिकाणी 5 आणावं लागणार, या ठिकाणी 5 आणला तर या ठिकाणी पण 5 आणावं लागणार. याचा अर्थ दोन्ही साईडला 5 ने मल्टिप्लाय करावं लागणार आपल्याला. मग आपण या ठिकाणी लिहून घेऊया मल्टिप्लाइंग बाय 5 ऑन बोथ साइड. दोन्ही साइडना 5 ने मल्टिप्लाय करा. मी इक्वेशन ऍज इट इज सुरुवातीला लिहून घेतो. x इज इक्वल टू 4/5 इन ब्रॅकेट x प्लस 10. या ठिकाणी पण 5 ने मल्टिप्लाय करा आणि या ठिकाणी पण 5 ने मल्टिप्लाय करा. दोन्ही साइडला 5 ने मल्टिप्लाय करा. 5 नेच का मल्टिप्लाय केलं, उद्देश हा होता की हे 5 या 5 सोबत कॅन्सल होतील आणि डिनोमिनेटरला काहीच राहणार नाही आणि इक्वेशन सिम्पलर फॉर्म मध्ये येईल. ठीक आहे. आता 5 इंटू एक्स म्हणजे काय, 5x हे 4 ऍज इट इज ठेवूया. ब्रॅकेट मध्ये काय आहे, x प्लस 10. ओके. हे सुद्धा थोडस सिम्पलर फॉर्म मध्ये नाही, याला आपण अजून सिम्पलर फॉर्म मध्ये करू शकतो. कसं, 4 ने ब्रॅकेटच्या आतमध्ये x ला मल्टिप्लाय करा, 4x होईल. 4 ने ब्रॅकेटच्या आतमध्ये 10 ला मल्टिप्लाय करा, 4 हे प्लसला प्लस असंच राहील. 4 इंटू 10 किती होतात, 40. आणि 5x जे आहे हे ऍज इट इज. आता हे जे आहे हे सिम्पलर फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचं. ओके. इथपर्यंतचा खटाटोप फक्त सिम्पलर फॉर्म मध्ये आणण्यासाठी केला. सिम्पलर फॉर्म मध्ये इक्वेशन आले. आता आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, सोल्युशन काढायचं. सोल्युशन काढताना x वाले जे नंबर्स आहेत ते एका बाजूला घ्यायचे, विदाउट x वाले एका बाजूला घ्यायचे. आता 5x इथं आहे तर मग 4x इकडे घेऊन येऊया आपण. हे काय होईल, 5x, 4x इथं प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल मायनस 4x इज इक्वल्स टू 40 ऍज इट इज. कोएफिशिएंट व्हेरिएबल सेम आहे, कोएफिशिएंटची डायरेक्ट सबट्रॅक्शन होईल. 5x मायनस 4x काय होईल, x इज इक्वल्स टू किती, 40. हे आलं सोल्युशन. x इज इक्वल्स टू 40, x इज इक्वल्स टू 40 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. हे इक्वेशनचा सोल्युशन झालं. ओके फाईन. नाउ आता सिंपल फॉर्म मध्ये आपण काय करणार की दोन्ही साइडला ह्या x ची व्हॅल्यू पुट करणार, म्हणजे x ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करणार आणि हे आलेलं सोल्युशन बरोबर आहे की नाही हे बघणार. ओके फाईन. मग आपण करणार आहोत आता चेक. काय करणार आहोत, चेक काय करणार आहोत की LHS लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल येतात का नाही हे सोल्युशन त्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर. ओके. मग आता सुरुवातीला पुन्हा आपण इक्वेशन लिहून घ्या व्यवस्थित. x इज इक्वल्स टू 4/5 इन ब्रॅकेट x प्लस 10 पुट x इक्वल्स टू 14. x व्हॅल्यू किती आलेली, 40 इन इक्वेशन मध्ये ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी 14 पुट करा. मग x या ठिकाणी x आहे ते x च्या जागी काय पुट करायचं, 14. 4/5 काय घ्यायचे ऍज इट इज. ब्रॅकेट मध्ये x च्या जागी काय पुट करायचं, 14 प्लस किती 10. ओके. नाव सी 14 ला 14 ऍज इट इज, 40 प्लस 10, 4/5 ऍज इट इज, 40 प्लस 10 किती होतात 15. 5 1 जा 5, 5 10 जा 15. 14 इंटू 10 ब्रॅकेट आहे माझं, त्याचा अर्थ मल्टिप्लिकेशन. 14 इंटू 10 किती होतात 40 आणि 40 ऍज इट इज. 40 इज इक्वल्स टू 40 याचा अर्थ LHS इज इक्वल्स टू RHS. ओके. याचा अर्थ हे जे सोल्युशन आपण फाइंड केलंय हे अगदी जस्टिफाय झालंय, ट्रू झालंय. ओके. आता आपण एक्झाम्पल नंबर 8 घेऊया. या एक्झाम्पल 8 मध्ये 2x/3 प्लस 1 इज इक्वल्स टू 7x/15 प्लस 3 अशा टाईपचे एक्झाम्पल आहे. हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलच आहे. लिनियर इक्वेशन कशामुळे आहे, कारण सगळ्या ठिकाणी
व्हेरिएबलचा पॉवर 1 आहे, कुठलाच पॉवर नाही याचा अर्थ 1 असतो. आणि व्हेरिएबल सगळ्या इक्वेशन मध्ये एकच आहे, एक्स, दोन व्हेरिएबल नाही, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन अ वन व्हेरिएबल आहे. आता आपल्याला याचं सोल्युशन काढायचंय. सोल्युशन काढून ते सोल्युशन जस्टिफाय करायचंय की LHS आणि RHS इक्वल आहेत का नाही. पण सोल्युशन काढताना सुरुवातीला तुम्ही हे बघा की इक्वेशन सिंपल फॉर्म मध्ये आहे का नाहीये. मग याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, ज्याला आपण म्हणतो की रिड्युसिबल टू द सिम्पलर फॉर्म. सिम्पलर फॉर्म मध्ये याला रिड्यूस करायचं, सिम्पलर फॉर्म मध्ये याला कन्वर्ट करायचं. ओके फाईन. आता या ठिकाणी जो ऑब्झर्व केलं तुम्ही, तर जनरली आपण सिम्पलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याच्या अगोदर हे ऑब्झर्व करतो की एक्स वाले नंबर एका बाजूला आहेत का आणि विदाउट एक्स वाले नंबर एका बाजूला आहेत का. तो ऑब्झर्व करा, एक्स वाले नंबर एका बाजूला नाहीये, विदाउट एक्स वाले नंबर पण एका बाजूला नाहीये. मग सुरुवातीला काय करायचं, सगळे एक्स वाले नंबर या बाजूला घ्यायचे, विदाउट एक्स वाले नंबर त्या बाजूला घ्यायचे. आता एक्स वाला हा आहे, हा एक्स वाला इकडे आहे, या एक्स वाल्याला आपल्याला काय आणावं लागेल, इकडे आणावं लागेल. आपण या ठिकाणी लिहून घेऊया ट्रान्सपोजिंग. ट्रान्सपोजिंगचा अर्थ होतो ट्रान्सफर करणे, स्थलांतरित करणे. ट्रान्सपोजिंग 7x अपॉन 15 from RHS to LHS, from RHS to LHS and अजून हा जो 1 आहे या 1 ला इकडे ट्रान्सफर करूया, कारण हा विदाउट एक्स वाला आहे. 1 from LHS to RHS. ओके फाईन. मग आता हे 2x अपॉन 3 जे ते ऍज इट इज लिहून घेऊया. 2x अपॉन 3 ऍज इट इज. 7x अपॉन 15 चा प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल ते मायनस. 7x अपॉन 15 इज इक्वल्स टू 3 ऍज इट इज लिहून घेऊया. हा प्लस 1 इथं प्लस इकडे गेल्यावर काय होईल मायनस 1. ओके 3 - 1 किती होतील 2. आणि या ठिकाणी हे काय होईल 2x अपॉन 3 हे ऍज इट इज राहील. 7x अपॉन 15 हे ऍज इट इज का राहिलं. आपण 2x मधून 7x ला डायरेक्ट मायनस का नाही केलं, त्याचं रिझन हे की डिनॉमिनेटर या दोन्ही संख्येचे, दोन्ही नंबरचे जे डिनॉमिनेटर्स आहेत हे डिनॉमिनेटर सेम नाहीये. डिनॉमिनेटर सेम नसतील तर न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन होत नाही. मग अशा केसमध्ये आपण काय करत असतो, तर अशा केसमध्ये आपण LCM काढत असतो. काय करत असतो, LCM. या दोन डिनॉमिनेटरचा LCM काढत असतो. आपण काढूया LCM आणि ते LCMचा अर्थ होत असतो की लिस्ट कॉमन मल्टिपल. हा लिस्ट कॉमन मल्टिपल काढायचा आणि तो बोथ साइडला मल्टिप्लाय करायचा, जेणेकरून हे डिनॉमिनेटरचे जे इनबॅलन्स किंवा डिफिकल्टी झाली आहे ही डिफिकल्टी कॅन्सल होऊन जाईल. ओके आता मग आपण काढूया LCM ऑफ 3 आणि काय 15. LCM काढण्यासाठी सुरुवातीला याला लॅडर मेथड म्हणतो आपण. LCMची 3 लिहून घेऊया, 15 लिहून घेऊया. असा एक नंबर घेऊया ज्या नंबरने दोघांनाही डिवाइड करता येईल. हा नंबर आहे 3 डिवायडेड बाय 3 1, 3 डिवायडेड बाय 15 5. ओके त्याला आपण अजून कुठल्याच नंबरने याला पुन्हा डिवाइड करू शकत नाही. मग आता ही स्टेप इथं स्टॉप करायची आणि हे जे नंबर्स आहेत त्या नंबरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 3 × 1 3, अगेन 3 × 5 15. याचा अर्थ 15 हा LCM आलेला आहे. LCM इज 15. LCM इज 15. ओके खालच्या स्टँडर्ड्स मध्ये तुम्हाला LCM भरपूर डीप मध्ये झालेलं आहे. LCM इज किती 15. मग आता हे पूर्ण इक्वेशन जे आहे हे इक्वेशन, या इक्वेशनला आपल्याला LCM ने मल्टिप्लाय करायचं. या साईडला मल्टिप्लाय करून जमल का नाही. आपण बघितलं की इक्वेशन बॅलन्स असतं, बोथ साईडला मल्टिप्लाय करावं लागत असतं. जर तुम्ही या साईडला 15 ने मल्टिप्लाय करसाल तर या साईडला सुद्धा 15 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग या ठिकाणी लिहून घेऊ आपण मल्टिप्लाइंग बाय 15 ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला 15 ने मल्टिप्लाय करा. मी ऍज इट इज इक्वेशन पुन्हा लिहून घेतो. 2x अपॉन 3 मायनस 7x अपॉन 15 इज इक्वल्स टू 2. या साईडला पण 15 ने मल्टिप्लाय करा आणि या साईडला पण 15 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय
आणि या ठिकाणी मल्टिप्लाय ही द्यावं लागतं आणि त्या सहित या पूर्ण याला एक ब्रॅकेटही द्यावं लागतं, जेणेकरून ही पूर्ण एंटिटी एक सेम एंटिटी म्हणून वर्क करेल. ओके फाईन. आता अशा पद्धतीमध्ये आला तर सिम्पली एका नंबर सहित मल्टिप्लाय मध्ये जर एखादा ब्रॅकेट आला तर आपण त्या ब्रॅकेटला त्या नंबरने पूर्ण मल्टिप्लाय करत असतो. म्हणजे 15 तुम्हाला ब्रॅकेटच्या आतमध्ये एंटर करा, ब्रॅकेटच्या आतमध्ये एंटर केलं की सुरुवातीला तो या टर्मला मल्टिप्लाय होईल. आपण 15 इंटू ही टर्म लिहून घेऊया. 15 इंटू 2x/3 मायनसला मायनस साइन ऍज इट इज. हे 15 मल्टिप्लाय होईल या टर्म सोबत. तुम्ही या ठिकाणी 15 आतमध्ये याच्यासोबत मल्टिप्लाय झालं ते 15 ऍज इट इज आतमध्ये गेले लिहून घेतो आणि इंटू 7x/15 इज इक्वल्स टू 15 टू जा किती होतात 30. ओके नाउ 3 1 जा 3, 3 5 जा 15, 15 1 जा 15, 15 1 जा 15. नाउ 5 इंटू 2 किती होतात 10x. हे आलं हे आलं हे आलं 3 कॅन्सल झालंय. खाली 1 आहे, दोन्हीला काय लिहिलं काय सेम असतो. हे मायनस ऍज इट इज. 7 इंटू 1 7x. खाली 1 राहिला, लिहिला काय नाही लिहिलं काय सेम असतो. इज इक्वल्स टू किती 13. व्हेरिएबल सेम आहे, कोएफिशियंटची डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन करून टाका. 10x मायनस 7x 3x इज इक्वल्स टू 13. ओके आता 3x ची व्हॅल्यू 13 आहे. आपल्याला 3x ची व्हॅल्यू पाहिजे का नाही, आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू पाहिजे. एक्स्ट्रा काय आलेला आहे 3 आलेला आहे, त्याला गायब करायचं. गायब कसं करायचं तर डिवाइड करायचं. 3 याला डिवाइड केलं हा 3 कॅन्सल होऊन जाईल. मग 3 एकाच साईडला डिवाइड करत असतात का नाही, बोथ साईडला डिवाइड करत असतात. मग लिहायचं डिवाइड बाय 3 ऑन बोथ साइड. 3 का डिवाइड केलं कारण की 3 कॅन्सल होईल. हा 3x इक्वल्स टू 30 तुमचं ऑलरेडी इक्वेशन आहे. या ठिकाणी तुम्ही बोथ साइड 3 ने डिवाइड करताय, बोथ साइड 3 ने डिवाइड करताय. 3 का केलं कारण की 3 कॅन्सल होऊन इथं फक्त xच राहील. 3 10 जा 13 म्हणजे x इक्वल्स टू किती आली व्हॅल्यू, x इक्वल्स टू व्हॅल्यू आली 10. x इक्वल्स टू व्हॅल्यू किती आली 10. x equals to 10 is the solution of equation. x equals to 10 is the solution of equation. आता या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं की तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे जे 8 नंबरचं एक्झाम्पल आहे, त्या 8 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये इक्वेशन देतानाच त्यांनी सिम्पलर फॉर्म मध्ये दिलेलं नाही. मग आपल्याला ते सिंपल फॉर्म मध्ये रिड्यूस करावं लागलं. रिड्यूस करावं लागलं म्हणजे बनवावं लागलं आणि सिंपल फॉर्म मध्ये बनवल्यानंतर आपण त्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आणि आता आपण चेक करूया की x ची व्हॅल्यू ट्रू आहे का नाहीये, म्हणजे LHS इक्वल्स टू RHS आहे का नाही हे चेक करूया. याच्या प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगायला विसरलो की हे जेव्हा तुम्ही हे सगळं पूर्ण कॅल्क्युलेशन होऊन जातं, तुम्ही हे इथं लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. आता पुढचा जो छोटासा पार्ट बाकी आहे याच इक्वेशनचा, LHS आणि RHS जे आहेत. आता आपण चेक करूया की या ठिकाणी LHS आणि RHS इक्वल टू आहेत का नाही. ओके मी इक्वेशन जे आहे ते पुन्हा इक्वेशन ऍज इट इज लिहून घेतो, जेणेकरून आपल्याला पुट करायला सोपं जाईल. 2x/3 प्लस 1 is equals to 7x/15 7x/15 प्लस 3. ही LHS साइड आहे आणि RHS साइड आहे. सोल्युशन आलं x इक्वल्स टू 10. हे सोल्युशन पुट करायचं या ठिकाणी आणि जस्टिफाय करायचं की लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आहेत का, म्हणजेच बॅलन्स्ड आहेत. मग आपण या ठिकाणी लिहूया पुट x इक्वल्स टू 10 इन इक्वेशन. ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी 10 लिहा. 2 ऍज इट इज. x च्या जागी काय लिहायचं 10 अपॉन किती 3 प्लस 1 ला 1 ऍज इट इज इक्वल्स टू 7 ला 7 ऍज इट इज. x च्या जागी काय लिहायचं 10 अपॉन 15 प्लस 3. ओके आता कॅल्क्युलेशन आपण पहिल्या अगोदर मल्टिप्लिकेशन वगैरे करून घेऊया.
2 इंटू 10 किती होतात 20/3 प्लस 1 ॲज इट इज. 7 इंटू 10 किती होतात 70/15 प्लस 3 ॲज इट इज. ओके, आपण काय करूया सुरुवातीसारखं हे जे विदाउट डिनॉमिनेटर वाले नंबर्स आहेत हे सोबत घेऊया आणि डिनॉमिनेटर वाले सोबत घेऊया. ठीक आहे, मग काय करूया या 1 ला इकडे ट्रान्सफर करूया आणि 17/15 ला इकडे ट्रान्सफर करूया. ओके, आता सेंटेन्स मध्ये तर मी डायरेक्ट ट्रान्सफरच करून टाकतो. हे जे हे आहे 20/3 ॲज इट इज लिहूया आपण आणि हे इकडे आल्यानंतर काय होईल मायनस, म्हणजे मायनस 17/15 या टाइप मध्ये. ओके, इज इक्वल्स टू हे 3 ॲज इट इज राहील या ठिकाणी. हे 1 इकडे गेल्यावर काय होईल -1. 3 -1 किती होतात 2 होतात. ओके, आणि याबद्दल आता आपण इकडे लिहूया 20/3 मायनस 17/15 इज इक्वल्स टू 2. आता या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर डिनॉमिनेटर दोघांचाही सेम नाहीये, मग आपण न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकत नाही. त्यामुळे दोघांचे डिनॉमिनेटर सेम करायचा. आता थोड्या वेळापूर्वी आपण 3 आणि 15 चा एलसीएम काढला होता आणि ते एलसीएम मी दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. या ठिकाणी पण सेम करायचं, मल्टिप्लाय बाय 15 ऑन बोथ साइड. ओके, मग इक्वेशन लिहा 20/3 मायनस 17/15 इज इक्वल्स टू 2. बोथ साइडला 15 ने मल्टिप्लाय करा, या ठिकाणी पण 15 ने मल्टिप्लाय करा, या ठिकाणी पण 15 ने मल्टिप्लाय करा. ही पूर्ण एंटिटी सेम आहे त्यामुळे याला असा ब्रॅकेट देऊन घ्या. ब्रॅकेट मध्ये 15 ला 1/1 परक्युलेट करा, एकदा याच्यासोबत मल्टिप्लाय करा आणि एकदा याच्यासोबत मल्टिप्लाय करा. 15 इंटू हे 20 होईल, 15 इंटू 20/3 मायनस ला मायनस ॲज इट इज. 15 इंटू हे 70 होईल, 15 इंटू 17 आणि हा 15 ला खालचा ॲज इट इज इक्वल्स टू 15 इंटू 32 किती होतात 30 होतात. 3 1 जा 3, 3 5 जा 15, 15 कॅन्सल. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर डिनॉमिनेटरला काहीच राहिलेलं नाही. ओके फाईन. आता 5 इंटू 20 किती होतात 100, मायनसला मायनस आहे 15 कॅन्सल झाला, इथं 1 राहणार. 1 इंटू 70 किती होतात 70 ॲज इट इज इक्वल्स टू 30. 100 मायनस 70 किती होतात 30 इज इक्वल्स टू किती 30. याचा अर्थ 30 इज इक्वल्स टू 30. याचा अर्थ LHS इक्वल्स टू RHS. याचा अर्थ x इक्वल्स टू 10 ही जी व्हॅल्यू आली होती ती व्हॅल्यू अगदी ट्रू आली होती. या ठिकाणी आपण जस्टिफाय केलं. ओके, थँक्यू. आता या ठिकाणी एक्सरसाइज 2.1 जी आहे ती एक्सरसाइज संपलेली आहे. नंतर पेज नंबर 17 वर सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेले 16 नंबरचं एक्झाम्पल अशा टाइप मध्ये आहे 6x + 1/3 + 1 इज इक्वल्स टू x - 3/6. सुरुवातीला तुम्ही ऑब्झर्व करा हे लिनियर इक्वेशन आहे का, याचा अर्थ यस व्हेरिएबलचा पॉवर 1 आहे का, पॉवर काहीच नाही याचा अर्थ 1 आहे. ओके, नेक्स्ट हे इक्वेशन इन वन व्हेरिएबल, या पूर्ण इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे का. व्हेरिएबल म्हणजे अल्फाबेट जो या इक्वेशन मध्ये अननोन व्हॅल्यू असते. या ठिकाणी एकच व्हेरिएबल आहे x. नेक्स्ट हे ऑब्झर्व करा की जर हे इक्वेशन लिनियर आहे इन वन व्हेरिएबल पण आहे, मग आता हे बघा की हे इक्वेशन सिम्पलर फॉर्म मध्ये आहे का, नाही का, कारण की दोनही ठिकाणी डिनॉमिनेटरला काही ना काहीतरी व्हॅल्यू आलेली आहे. ओके, मग फर्स्ट स्टेप याला सुरुवातीला सिम्पलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. सिम्पलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. तो x म्हणजेच असतो सोल्युशन. तो सोल्युशन या इक्वेशन मध्ये पुट करा आणि LHS इक्वल्स टू RHS जस्टिफाय करा. ओके, आतापर्यंतचे आपण जवळपास जेवढे एक्झाम्पल बघितले ते ऑलरेडी सिम्पलर फॉर्म मध्ये होते, त्यामुळे आपण x कॅल्क्युलेट करायला डायरेक्ट स्टार्ट करायचं. आता इथून पुढे एक्सरसाइज 2.2 जी आहे त्यामध्ये ऑलमोस्ट सिम्पलर फॉर्म मध्ये इक्वेशन्स नसणार, त्यांना सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागणार. याच पॅटर्नला आपण म्हणतो इक्वेशन रिड्युसिबल टू द सिम्पलर फॉर्म. म्हणजे सिम्पलर फॉर्म मध्ये इक्वेशनला रिड्यूस करा, कन्वर्ट करा.
आता या ठिकाणी या इक्वेशनला सिम्पलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिम्पलर फॉर्म जो आहे त्या सिम्पलर फॉर्म मध्ये तुम्ही जनरली ऑब्झर्व केला असेल की या ठिकाणी डिनॉमिनेटर्स सिम्पलर फॉर्म मध्ये नसतात. मग आपला अप्रोच असा राहायला पाहिजे की डिनॉमिनेटर्स कट करायचे. मग डिनॉमिनेटर्स कट कशी करायचे, तर आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं, तर एलसीएम नी मल्टिप्लाय करायचं. ओके, तुम्ही दोन जे तुमचे नंबर्स आहेत ते नंबर्स लिहून घ्या. एक या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी 6 आहे. दोनही नंबरला डिवाइड होईल असा एक नंबर कोण आहे, 3. 3 डिवाइडेड बाय 3 1. 3 डिवाइडेड बाय 6 2. याला अजून पुन्हा डिवाइड करता येत नाही. हे जे नंबर्स आहे या नंबरचं मल्टिप्लिकेशन घेऊन टाका. 3 into 1 3, 3 into 2 6. याचा अर्थ एलसीएम काय झालं की एलसीएम जो आहे तो एलसीएम 6 आला. आता या एलसीएम ने आपल्याला या बोथ साइडला मल्टिप्लाय करायचं. या साइडला पण 6 ने मल्टिप्लाय करायचं आणि या साइडला पण 6 ने मल्टिप्लाय करायचं. मग या ठिकाणी लिहून घ्या आपण मल्टिप्लाइंग बाय 6 ऑन बोथ साइड. ओके, हे इक्वेशन जे आहे पूर्ण ऍज इट इज लिहून घ्या. 6x plus 1 upon 3 plus 1 is equals to x minus 3 upon 6. या पूर्णला एंटिटीला एक ब्रॅकेट देऊन घ्या. या ठिकाणी पण एक 6 ने मल्टिप्लाय करा आणि या ठिकाणी पण 6 ने मल्टिप्लाय करा. हा 6 या टर्मला पण मल्टिप्लाय होणार आणि या टर्मला पण मल्टिप्लाय होणार. हा 6 या टर्मला मल्टिप्लाय करून टाका. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 6x plus 1 upon 3 आहे. त्याच्यासोबत हा 6 असा मल्टिप्लाय होईल याच्यासोबत आणि प्लस आणि हा 6 याच्यासोबत पण मल्टिप्लाय होईल 1 सोबत. म्हणजे हे होईल 1 into 6. ही एंटिटी सध्याच लिहून घ्या ऍज इट इज. आपण बघूया यानंतर कसं मल्टिप्लाय करायचं. ओके फाईन. आता बघा 3 1 जा 3, 3 2 जा 6, 6 6 कॅन्सल. आता 2 हे मल्टिप्लाय होणार, हे 2 याला पण मल्टिप्लाय होणार आणि 2 याला पण मल्टिप्लाय होणार. हे 2 into 6 किती होतात, 12x प्लस हे 2 into 1 किती होतात 2. हा पार्ट पूर्ण संपला. 6 into 1 किती होतं 6. या ठिकाणी 6 6 कॅन्सल झालं. मग काय राहिलं फक्त x minus 3. या ठिकाणी लिहून घ्या x minus 3. आता जो ऑब्झर्व केलं तुम्ही या ठिकाणी काही व्हॅल्यूज x वाल्या आल्यात आणि काही विदाउट x वाल्या आल्या. मग असं असल्यावर आपण काय करतो, x वाल्या एका बाजूला घेतो आणि विदाउट x वाल्या एका बाजूला घेतो. हे 12x इथंच ठेवूया आणि या x ला आपण इकडे घेऊन येऊया. ओके, त्यानंतर हे 2 plus 6 किती होतील 8. ते पहिले आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. 12x 2 plus 6 किती होतात 8 is equals to x minus 3. आता आपण बेटर लिहू शकतो. x ला या ठिकाणी घेऊन या आणि ह्या 8 ला या ठिकाणी घेऊन या. आपण लिहूया ट्रान्सपोजिंग x from RHS to LHS, from RHS to LHS and 8 from LHS to RHS, 8 from LHS to RHS. ओके फाईन. 12x ला ऍज इट इज लिहून घ्या. x इथं प्लस आहे, तिकडे आल्यावर काय होईल तो मायनस. हा 8 इथं प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल मायनस. -3 ऍज इट इज आहे. हा 8 तिकडे गेल्यावर काय होईल -8. 12x minus x किती होईल 11x is equals to -3 -8 किती होतात -11. या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आली आहे ही व्हॅल्यू आली आहे 11x ची. आपल्या व्हॅल्यू कशी पाहिजे फक्त x ची. याचा अर्थ हा जो एक्स्ट्रा x 11 आलेला आहे हा 11 आपल्याला कॅन्सल करावा लागणार, गायब करावं लागणार. कसं करणार, त्याच नंबरने डिवाइड करून टाकायचं. 11 ने डिवाइड करूया. डिवाइड by 11 on both side. ओके, 11 ने जर या साइडला डिवाइड केलं तर 11 upon 11x equals to -11 upon 11. 11 1 जा 11 इथं काय राहील फक्त x is equals to 11 जा 11 इथं काय राहील फक्त 1 आणि हा 1 या मायनस साईड म्हणजे -1. x is equals to -11 -1 is the solution. ओके, आता
हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मागच्या काही इक्वेशन्स पेक्षा हे थोडंसं वेगळं होतं. हे सिम्पलर फॉर्म मध्ये दिलेलं नव्हतं. याला आपण सिम्पलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ती आली -1, म्हणजे ते सोल्युशन आपण फाइंड आउट केलं. आता आपण हे जस्टिफाय करायचं की LHS इक्वल्स टू RHS आहे का नाही, याचा स्क्रीनशॉट काढून घेतो. आता या ठिकाणी आपण जस्ट x इक्वल्स टू -1 हे या इक्वेशनचं सोल्युशन काढलं. आता हे सोल्युशन जस्टिफाय करायचं आपल्याला. जस्टिफाय कसं करणार, LHS इज इक्वल्स टू RHS आहे का नाही हे चेक करायचं. हे चेक कसं करायचं, तर x ची व्हॅल्यू ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू पुट करायची. आपण सुरुवातीला हे फक्त एवढं LHS जस्टिफाय करूया, नंतर RHS जस्टिफाय करूया. मग पुट x इक्वल्स टू -1 इन अ इक्वेशन. आपण सुरुवातीला फक्त याच्यातच पुट करून बघूया. काय आहे, 6x + 1 अपॉन 3 + 1. जिथे जिथे x आहे तिथे तिथं -1 ठेवा. या ठिकाणी x आहे, 6 ॲज इट इज. x च्या जागी काय येणार, -1 + 1 अपॉन 3 आणि +1. ओके, हे काय होईल बघा, 6 × -1 -6 + 1 अपॉन 3 +1. ओके, -6 + 1 -5 अपॉन 3 +1. ओके, आता या ठिकाणी डिनॉमिनेटर काहीच नाही, याचा काय असणार आहे, 1. अशा टाईपची सिच्युएशन जेव्हा येते तेव्हा तुम्ही एलसीएम पण मल्टिप्लाय करू शकता किंवा डायरेक्ट ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे -5 × 1 काय होईल, -5 प्लस ॲज इट इज. 3 × 1 काय होईल, 3 अपॉन 3 × 1 काय होईल, 3. ओके, -5 + 3 किती होतील, -2 अपॉन किती होतील, 3. ओके, ही आली तुमची LHS. ओके, आता RHS काढूया. ही आली तुमची LHS. ओके, RHS काढूया. RHS ला काय काय आहे बघा, RHS ला काय आहे, x - 3 अपॉन 6. ओके, ही तुमची LHS होती. LHS लिहून घ्या इथं असं, LHS. ओके, आता या ठिकाणी RHS तुमची आलेली. RHS मध्ये सिम्पली तुम्हाला काय करायचं, x ची व्हॅल्यू पुट करायची. x ची व्हॅल्यू काय आहे बघा, -1 आणि हे 3 ॲज इट इज अपॉन 6. -1 - 3 किती होत असतं, -4 अपॉन 6. 2 ने डिवाइड करा, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, -2 अपॉन 3. हे काय आलं तुमचं RHS. ऑब्झर्व करा की तुमची LHS आणि RHS सेम आहे का, तर हो सेम आहे. LHS सुद्धा -2 अपॉन 3 आहे आणि RHS सुद्धा काय आहे, -2 अपॉन 3. याचा अर्थ हे इक्वेशन जस्टिफाईड झालंय. ओके.